फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल. फ्रेंड्स, आज आपण एका वेगळ्या विषयावर बोलणार आहोत. आजचा विषय आहे शिट्टी वाजविणे. तोंडाने शिट्टी वाजविणे तसं पाहिलं तर एक कला आहे. कोणीही सहजपणे शिट्टी नाही वाजवू शकत. कोणी ओठाने शिट्टी वाजवतं तर कोणी तोंडात बोटे घालून शिट्टी वाजवतं. असं म्हणतात की शिट्टी वाजवल्यामुळे आपल्या चेहऱ्याचा व्यायाम होतो, मनावरील ताण कमी होतो आणि मूड एकदम फ्रेश होतो. तसं पाहिलं तर शिट्टी हे एक आपले इमोशन्स व्यक्त करण्याचं साधन पण आहे. असं असलं तरी जर चुकीच्या वेळी आणि चुकीच्या ठिकाणी शिट्टी वाजवली तर ती महागात पण पडू शकते, हे नक्की. आपल्याकडे शिट्टी वाजविण्याच्या कलेला हवे तितके प्रोत्साहन नाही आहे. तरी देखील IWC म्हणजेच इंटरनॅशनल व्हिस्लर्स कन्व्हेन्शन ही सर्वात प्रसिद्ध शिट्टी स्पर्धांपैकी एक आहे. हो, व्हिस्लर्ससाठी ही एक सर्वात प्रसिद्ध कॉम्पिटिशन असते. ऋग्वेद देशपांडे यांनी व्हिस्लिंग कॉम्पिटिशनमध्ये भारताची जागतिक स्तरावर ओळख करून दिली आहे. इंडियन व्हिस्लर्स असोसिएशनचे ते संपादक आणि अध्यक्ष आहेत. या नात्याने देशपांडे यांनी 70 सदस्यांचे नेतृत्व करत आंतरराष्ट्रीय शिट्टी स्पर्धांमध्ये मोठे विजेतेपद पण पटकावले आहे. 2016मध्ये जपानमधील कावासाकी येथे झालेल्या वर्ल्ड व्हिस्लर्स कन्व्हेन्शनमध्ये भारतानं 3 प्रथम बक्षिसे जिंकली. तर सारे जहाँ से अच्छा या गाण्यावर शिट्टी वाजवणाऱ्यांच्या 48 जणांची नोंद लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये पण केली आहे. श्वेता सुरेश या वर्ल्ड व्हिस्लर्स कन्व्हेन्शन 2016मध्ये रेकॉर्डेड एम्पॅनिमेंट आणि अलाइड आर्ट्समध्ये 2 बक्षिसे जिंकणाऱ्या विजेत्या ठरल्या. श्वेताजीने एकाच वेळी शिट्टी वाजवली आणि भरतनाट्यम नृत्यही केले. त्या एक व्यावसायिक व्हिस्लर आहेत आणि गायिका पण आहेत, तसेच त्या स्टेज परफॉर्मर पण आहेत. TWC म्हणजेच जापान व्हिस्लिंग कॉन्फेडरेशन ही व्हिस्लर्ससाठी वेगवेगळ्या कार्यक्रमाचे आयोजन नेहमीच करत असते आणि व्हिस्लर्सना प्रोत्साहन देत असते. चीनमधील क्विंगदाओ व्हिस्लिंग इन्स्टिट्यूट ही पण यासाठी प्रसिद्ध आहे. आपल्याकडे शिट्टी वाजवण्याबाबत अनेक अंधश्रद्धा आहेत किंवा शिट्टी वाजविणे म्हणजे टाईमपास समजले जाते किंवा छेड काढण्यासाठी म्हणून शिट्टी वाजविली जाते. ऋग्वेद देशपांडे म्हणतात की आपल्याकडे प्रत्येकी 4थ्या व्यक्ती शिट्टी वाजवू शकतो. शिट्टीला कला प्रकार म्हणून मान्यता मिळावी अशी त्यांची इच्छा आहे. IWAचे मुंबई आणि चेन्नई येथील सुमारे 70 सदस्य आहेत, तर 400 ऑनलाईन सदस्य आहेत. निखिल राणे यांनी शिट्टी वाजवून सिक्रोनाइज करून हकीफुकी प्रकारात प्रथम पारितोषिक पटकावले. स्पॅनिश कॅनरी बेटामधील ला गोमेरा येथील प्राथमिक विद्यार्थ्यांसाठी तर शिट्टी वाजविणे हा अनिवार्य विषय आहे, कारण येथील रहिवासी बेटाच्या खोल दऱ्या आणि अरुंद खोऱ्यांमधून संवाद साधण्यासाठी शिट्ट्याच्या भाषेतच बोलतात. तर फ्रेंड्स, असा हा सगळा शिट्टी प्रपंच. शिट्टी वाजविणे ही एक कला आहे. आपल्याकडे पण आदिवासी भागांमध्ये प्राण्यांचे, पक्ष्यांचे वेगवेगळे आवाज आदिवासी लोक काढत असत. तसेच आपले मावळे देखील प्राण्यांचे, पक्ष्यांचे वेगवेगळे आवाज काढण्यात तरबेज होते. असं वाटतं की या कलेचा आपल्या भारतातही विकास व्हावा, तसेच या कलेला आदराचे, मानाचे स्थान नक्की मिळावे. ऋग्वेद देशपांडे, श्वेता सुरेश तसेच सुरेश राणे यासारखे व्हिस्लर्स तुम्हाला माहीत असतील तर त्यांची नावे कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि शेअर करायला पण. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू
एका छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय.